नमस्कार मंडळी, आजच्या या विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. घर म्हटलं की गृहकर्ज आलंच आणि ते लवकरात लवकर कसं फेडायचं हाच विचार आपण सगळे करत असतो, बरोबर ना? पण आज आपण एका भन्नाट आणि थोड्या वेगळ्या आर्थिक रणनीतीचा विचार करणार आहोत. काय होईल जर आपण आपल्या होम लोनच्या EMI सोबत SIPची म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनची जोड दिली तर? कर्जाकडे बघण्याचा हा एक जास्त हुशार मार्ग ठरू शकतो का? आज आपण फक्त कर्ज फेडण्यावर नाही तर त्यासोबतच संपत्ती कशी निर्माण करायची यावर फोकस करणार आहोत. पुढे जाण्याआधी एक महत्त्वाचं डिस्क्लेमर. आज आपण जी काही आकडेवारी आणि उदाहरणे बघणार आहोत ना, ती फक्त आणि फक्त माहितीसाठी आणि एक केस स्टडी म्हणून आहेत. हा कोणताही थेट गुंतवणुकीचा सल्ला नाहीये. त्यामुळे कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराशी नक्की चर्चा करा. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आपल्याकडे एक सर्वसामान्य समज आहे की कर्ज म्हणजे एक मोठं ओझं आणि ते जितक्या लवकर डोक्यावरून उतरेल तितकं चांगलं. म्हणजे कर्जाची मुदत कमी ठेवा, जेणेकरून बँकेला कमी व्याज द्यावं लागेल. अगदी सरळ गणित वाटतं, होय ना? पण आज आपण ह्याच समजाला थोडंसं आव्हान देणार आहोत. खरंच कर्ज लवकरात लवकर संपवणं हाच एकमेव हुशार आर्थिक निर्णय असतो का? की ह्या गडबडीत आपण एखादी खूप मोठी संधी कमावून बसतोय? म्हणजे बघा, घर घेणं हा आपल्या आयुष्यातला एक अत्यंत मोठा निर्णय असतो आणि जेव्हा आपण गृहकर्ज घेतो तेव्हा आपली पहिली नैसर्गिक प्रतिक्रिया काय असते? अरे बापा, जास्तीत जास्त EMI भरू आणि हे लोन एकदाचं संपून टाकू म्हणजे व्याजाचे पैसे वाचतील. आणि यात काहीच गैर नाहीये. ही एक अगदी सुरक्षित आणि वर्षानुवर्षे चालत आलेली पद्धत आहे. पण संपत्ती निर्माण करण्याच्या या प्रवासात फक्त पैसे वाचवणे एवढंच पुरेसं नसतं, तर ते पैसे योग्य ठिकाणी गुंतवणे हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आपला पारंपरिक मार्ग अगदी सोपा आणि सरळ आहे. जास्त EMI भरा, कर्ज लवकर संपवा आणि व्याजाची बचत करा. लवकर कर्जमुक्त झाल्यावर जी शांतता मिळते ना, ती नक्कीच मोलाची असते. पण आता वेळ आलीये दृष्टिकोन बदलण्याची. एक प्रकारचा पॅराडाईम शिफ्ट. फक्त व्याजाचा खर्च कसा कमी करता येईल याचा विचार करण्यापेक्षा त्याच वेळेचा वापर करून आपण दीर्घकालीन संपत्ती कशी उभी करू शकतो याचा विचार आपण केला तर. हे सगळे नीट समजून घेण्यासाठी आपण एका उदाहरणाकडे वळूया. समजा एका व्यक्तीने 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतलंय आणि त्यावर 9% वार्षिक व्याजदर आहे. आता इथे 2 मुख्य पर्याय आहेत. पहिला, आपला नेहमीचा मार्ग 15 वर्षांची मुदत निवडणे. यासाठी दरमहा EMI येईल जवळपास 50,713 रुपये. आता दुसरा पर्याय बघूया. मुदत थोडी वाढवू आणि ती 20 वर्ष करू. असं केल्यामुळे EMI थेट कमी होऊन 44,986 रुपयांवर येतो. म्हणजेच काय, मुदत फक्त 5 वर्षांनी वाढवली, पण दर महिन्याला खिशातून जाणारी रक्कम एकदम कमी झाली. आणि इथेच खरी मजा आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही 5,727 रुपयांची रक्कम. 15 वर्षांऐवजी 20 वर्षांची मुदत निवडल्यामुळे दर महिन्याला आपल्याकडे 5,727 रुपयांची अतिरिक्त रक्कम म्हणजेच सरप्लस उरतोय. आता वरवर पाहता ही रक्कम खूप छोटी वाटेल, पण योग्य ठिकाणी लावली तर हीच रक्कम आर्थिक भविष्याचं पूर्ण चित्र बदलू शकते. आता मोठा प्रश्न हा आहे की या उरलेल्या 5,727 रुपयांचं करायचं काय? इथेच आपला ऑल्टरनेट अप्रोच किंवा पर्यायी दृष्टिकोन कामाला येतो. सहसा लोक काय करतात? हे वाचलेले पैसे कुठल्या तरी दैनंदिन खर्चात उडवून टाकतात. पण एका शिस्तबद्ध व्यक्तीने काय करावं? जर हे दर महिन्याला वाचलेले 5,727 रुपये खर्चात न उडवता, ते न चुकता एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडच्या SIP मध्ये गुंतवले, उदाहरणार्थ HDFC फ्लेक्सिकॅप फंड किंवा तत्सम चांगल्या फंडात, तर बघा, या एका निर्णयामुळे संपूर्ण आर्थिक गणिताचं स्वरूप कसं बदलतं ते. आता ही रणनीती नेमकी कशी उभी राहते ते बघूया. हे फक्त 3 सोप्या स्टेप्सचं काम आहे. पहिली स्टेप, कर्जाची मुदत पारंपरिक 15 वर्षांवर 20 वर्षांपर्यंत वाढवा. दुसरी स्टेप, यामुळे आपला जो EMI कमी झालाय त्यातून दरमहा 5,727 रुपये बाजूला काढा. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची स्टेप, ही वाचलेली रक्कम दर महिन्याला कोणत्याही परिस्थितीत न चुकता SIP द्वारे गुंतवत राहा. ही फक्त एक रणनीती नाहीये, ही एक अत्यंत कडक शिस्त आहे. आता आपण जो डेटा बघणार आहोत ना, तो खरोखरच थक्क करणार आहे. इथे आपल्याला दिसते कंपाऊंडिंगची म्हणजे चक्रवाढ व्याजाची खरी ताकद. 20 वर्षानंतर काय होतं बघा. 20 वर्षात आपण कर्जापोटी बँकेला एकूण 1,08,00,000 रुपये EMI म्हणून भरतो.
त्याच वेळेस दरमहा जी 5,727 रुपयांची SIP केली होती तिची एकूण गुंतवणूक होते 13,75,000 रुपये. पण आता नीट लक्ष द्या, बाजारातील परताव्यामुळे 20 वर्षांच्या शेवटी या SIPचं एकूण मूल्य झालेलं असतं तब्बल 72,96,000 रुपये. होय, तुम्ही बरोबर ऐकलात, जवळपास 73 लाख रुपये. ह्या पर्यायी रणनीतीचा हा अंतिम परिणाम खरंच डोळे उघडणारा आहे. आता साहजिकच मनात विचार येईल, पण आपण कर्जाची मुदत वाढवल्यामुळे बँकेला जास्तीचं व्याज दिलं ना? हो, अगदी बरोबर. तो अतिरिक्त खर्च नक्कीच आहे. पण त्या वाढीव व्याजाची भरपाई ही 72,96,000ची उभी राहिलेली प्रचंड रक्कम अगदी सहज करून टाकते. विचार करा, 20 वर्षांनंतर कर्ज संपल्यावर फक्त एक कर्जमुक्त घर नसेल, तर त्यासोबत एक भक्कम मोठी संपत्तीसुद्धा तयार असेल. हा एकदम सॉलिड दुहेरी फायदा आहे. आणि हे उदाहरण आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेची आठवण करून देतं. ती म्हणजे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट किंवा संधीची किंमत. जसं इथे अतिशय सुंदररित्या म्हटलंय, काही वेळा फक्त अधिक व्याज वाचवणे हाच शहाणपणाचा निर्णय नसतो, तर आपला पैसा दुसरीकडे अधिक वेगाने कामाला लावणं हा खरा शहाणपणा असतो. आपल्या पैशाने आपल्यासाठी काम केलं पाहिजे. जर व्याजावर वाचवलेले पैसे दुसरीकडे अधिक वेगाने वाढू शकत असतील, तर तो मार्ग नक्कीच जास्त फायदेशीर ठरतो हे यातून सिद्ध होतं. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण थांबूया. आपण नेहमीच कर्जाला एक ओझं मानत आलोय, पण एखादं कर्ज किंवा लायबिलिटी थोड्या हुशारीने आणि धोरणात्मकरित्या वाढवणं आणि त्यातून मिळालेल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं हीच खऱ्या अर्थाने दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची गुरुकिल्ली असू शकते का? नक्कीच. प्रत्येकाची आर्थिक स्थिती आणि जोखीम घेण्याची क्षमता वेगळी असते. पण कर्ज आणि गुंतवणुकीकडे बघण्याचा हा स्मार्ट दृष्टिकोन एकदा तरी नक्की पडताळून पाहण्यासारखा आहे. जाता जाता आपला नेहमीचा आणि महत्त्वाचा नियम, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन असते. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. आजच्या या विश्लेषणात सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.